समागम या ठिकाणी झालाय। मी सन्माननीय श्री अद्वैताबा हिरे यांना मी विनंती करेन की त्यांचा सन्मान त्यांनी या ठिकाणी करायचा। अनेक वर्ष न्यायदानाचं पवित्र असं कार्य करणारे सन्माननीय चंद्रशेखर धर्माधिकारी, निवृत्त न्यायाधीश, उच्च न्यायालय मुंबई। आजच्या या मंगलमय कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्राचे ग्रामीण भागातील जनतेचे प्रतिनिधित्व करणारे नवयुवकांचे आशास्थान आदरणीय अजितदादा, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र विधान परिषदेचे उपसभापती आणि ज्यांनी कायम वडिलकीच्या अधिकाराने मला मार्गदर्शन केलं असे श्री वसंतरावजी डावखरे साहेब, या कार्यक्रमासाठी खास हिरे कुटुंबियांच्या विनंतीचा मान ठेवून या ठिकाणी उपस्थित असलेले, ज्यांच्या वाणीमध्ये एक जबरदस्त शक्ती आहे असे न्यायमूर्ती सन्माननीय धर्माधिकारी साहेब, आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव संपूर्ण देशाच्याच नव्हे तर विश्वाच्या पातळीवर घेऊन जाणारे नाशिकचे सुप्रसिद्ध निसर्ग चित्रकार शिवाजीराव तुपे साहेब, कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित असलेल्या माझ्या आत्या सौभाग्यवती पुष्पाताई पाटील, या ठिकाणी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व मुंबई, नाशिक आणि महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेले प्रतिष्ठित, ज्यांनी या सगळ्या प्रतिष्ठानच्या स्पर्धांमध्ये भाग घेतला, ते सगळे स्पर्धक, विजयी स्पर्धक आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, हिंदीमध्ये एक म्हण आहे, देर से आए दुरुस्त आहे। आजचा खरा कार्यक्रम तुम्ही म्हणाल तर असाच आहे, पण कैलासवासी भाऊसाहेब हिरे 1961 साली त्यांचं निधन झालं। त्यापासून आजपर्यंत त्यांच्या नावाने कधीच अशा पद्धतीचं मोठं कार्य आम्ही मालेगावकरांनी उभं करायला पाहिजे होतं, परंतु कुठे ना कुठे आमच्याकडनं काही क्षती राहिली, आम्ही ते काही पूर्तता करू शकलो नाही। या देशाचे नेते आदरणीय शरदरावजी पवार यांच्या मदतीमुळे, त्यांच्या आशीर्वादामुळे आणि त्यांनी केलेल्या सहकार्यामुळे 22 डिसेंबरला कर्मवीरांच्या पोस्टाच्या तिकिटाचं अनावरण करण्यात आले, आपल्या सर्वांना अवगत आहे। आणि या दिवशी अपूर्वच्या मनामध्ये व अद्वैच्या मनामध्ये अशी भावना आली की चव्हाण साहेबांच्या प्रतिष्ठानमध्ये हा कार्यक्रम होतो आहे, तर भाऊसाहेबांच्या नावाने देखील एखादं छोटं मोठं प्रतिष्ठान आपण काढावं आणि भाऊसाहेबांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं आहे या क्षेत्रामध्ये त्यांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी आपण काही कार्यक्रम राबवावेत, आणि म्हणून त्यांनी काही वेगळे विषय निवडून या ठिकाणी कामाला सुरुवात केली। पहिलंच वर्ष असल्यामुळे 3 प्रकारच्या स्पर्धा त्यांनी या ठिकाणी घेतल्या। एक म्हणजे आपल्या सर्वांना विदित आहे की भाऊसाहेबांनी आदिवासींच्या उन्नतीकरता आपल्या आयुष्यातला बराचसा काळ वेचला, आदिवासींच्या शिक्षणाची व्यवस्था केली। इसवी सनापूर्वी म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात एक असताना डांग सारख्या दुर्गम जिल्ह्यामध्ये 1500 व्हॉलेंटियर स्कूल्स काढून आदिवासींच्या शिक्षणाची त्यांनी व्यवस्था केली होती। आणि नंतरच्या काळात आदिवासी सेवा समितीच्या माध्यमातून हे सर्व काम मोठ्या प्रमाणावर त्यांनी वाढवलं आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढे माझे वडील, नंतर माझ्या मातोश्री आणि आता मी हे काम चांगल्या पद्धतीने वाढवत आहोत, उभं केलेलं आहे। त्यामुळे आदिवासींचं उत्थान हे एक त्यातलं मोठं काम होतं। आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे आमच्या संस्थेत शिकलेली कविता राऊत, यावर्षी तिचं नाव सगळीकडे गाजलं, कारण तिला आपल्या चीनमध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये
बक्षीस मिळाले आपण सर्व जाणतो. आणि म्हणून आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या हुनरला महत्त्व मिळावं म्हणून फक्त आदिवासी समाजाच्या तरुणांकरता संपूर्ण महाराष्ट्राच्या पातळीवर आपण यावर्षी क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या. पहिलंच वर्ष असल्यामुळे आम्हाला असं वाटलं नाही, परंतु त्यापेक्षाही मोठा प्रतिसाद आम्हाला मिळाला. जवळजवळ 2551 विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि मोठे चुरशीचे सामने झाले. आज जे आपण वर्ल्ड कपचे सामने बघतो आहोत त्याला खूप ग्लॅमर आहे, पण ह्याला ग्लॅमर नसताना देखील ज्या पद्धतीने ती मुलं लढली, ज्या पद्धतीने त्या मॅचेस झाल्या ते अगदी बघण्यासारखं होतं. आणि या स्पर्धांमध्ये जी मुलं आता विजयी झालेली आहेत त्यांना आपण बक्षीस देणार आहोत. 51,000 रुपयाचं पहिलं पारितोषिक आपण त्या आदिवासी विद्यार्थ्यांना देणार आहोत. पण त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट आमच्या दृष्टीने ही आहे की या स्पर्धा पाहिल्यानंतर नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनने असं आम्हाला सांगितलं की या स्पर्धेमधली एक 15 चांगली मुलं जी आपल्या दृष्टीने बॉलर, बॅट्समन, फिल्डर काही जे असतील ती निवडून आम्हाला द्या आणि या 15 मुलांना नाशकात तुम्ही शिक्षणासाठी तुमच्या संस्थेमध्ये ठेवा आणि यांचं संपूर्ण क्रिकेटिंग किंवा त्यांना जे कोचिंग केलं पाहिजे, त्यांना चांगल्या पद्धतीने पुढे ते मुलं क्रिकेट खेळले पाहिजेत याकरता नाशिक क्रिकेट असोसिएशन त्यांचा सगळा खर्च करेल आणि त्यांना अत्यंत चांगल्या पद्धतीने कोचिंग करेल. ही एक आमच्या या कार्यक्रमाला मिळालेली पावती आहे असंच मी समजतो. दुसऱ्या स्पर्धा ज्या घेण्यात आल्या त्या कर्मवीरांचं चित्र रंगवण्याच्या स्पर्धा होत्या. साधारणतः आपण असं बघतो की मुलांना ज्यावेळी आपण चित्रकला स्पर्धेत भाग घ्यायला सांगतो त्यावेळी काही विषय देतो किंवा वर्तमानपत्रात काही चित्र छापून येतात आणि तीच रंगवली पाहिजे किंवा ती केली पाहिजे अशा स्वरूपाची त्यामध्ये अट असते. आम्ही यावेळी मुलांना कर्मवीरांचं चित्र छापून पाठवलं. चांगल्या पद्धतीच्या आर्ट पेपर म्हणजे ड्रॉइंग पेपरवरती ते आम्ही छापलं आणि तेच रंगवण्याच्या स्पर्धा आम्ही घेतल्या. यामध्ये सुमारे 12,000 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि त्यातल्या रंगवलेल्या कलाकृती या ठिकाणी आपल्याला बघण्यासाठी लावलेल्या आहेत की लहान लहान मुलांनी किती चांगल्या पद्धतीने रंगवले. त्यांचा देखील बक्षीस समारंभ आपण या ठिकाणी आज ठेवलेला आहे. त्याचप्रमाणे तिसरा म्हणजे आम्ही नाट्य स्पर्धा घेतल्या होत्या. खरं तर आम्हाला अधिक मोठ्या प्रमाणावर घ्यायचं होतं, परंतु आमच्याजवळ असलेले तटपुंजे फंड्स म्हणा किंवा आमच्याजवळ असलेली तोकडी यंत्रणा याने आम्ही जेवढं पाहिजे तेवढ्या मोठ्या प्रमाणावर करू शकलो नाही. परंतु तरी देखील मालेगाव सारख्या ठिकाणी घेतलेल्या एका स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातल्या जवळजवळ विविध भागातील 24 संघांनी भाग घेतला आणि 24 एकांकिका जी नाटकं म्हणजे एकांकिका त्या ठिकाणी झाल्या आणि त्याचा देखील आपण आज बक्षीस समारंभ या ठिकाणी करणार आहोत. त्या व्यतिरिक्त धर्माधिकारी साहेबांना बोलवण्यामागचा उद्देश आमचा वेगळा होता. अपूर्वच्या मनामध्ये भाऊसाहेब वकील होते आणि त्यांनी बराच काळ मालेगावच्या कोर्टात वकिली केली होती. त्यामुळे वकिलांपर्यंत काहीतरी प्रबोधन जावं, काहीतरी व्हावं, घडवावं अशी त्याची कल्पना होती आणि म्हणून नाशिकला त्यांनी एक दिवसीय चर्चासत्र अरेंज केलं होतं. या चर्चासत्राला ॲडव्होकेट V.A. थोरात साहेब आणि त्याचप्रमाणे ॲडव्होकेट दिलीप माने शिंदे साहेब या दोघांनी येऊन आणि नाशिकमध्ये सुमारे 2-2 तासाची व्याख्यानं दिली. यामध्ये आमच्या लॉ कॉलेजचे 100 विद्यार्थी जरूर होते, पण त्या व्यतिरिक्त नाशिक जिल्ह्यातल्या सर्वच बारला रिप्रेझेंट करणारे साधारण 300 ते 350 तरुण आणि ज्यांनी अनेक वर्ष प्रॅक्टिस केली असे सिनियर वकील देखील हजर राहिले आणि एक अत्यंत चांगल्या पद्धतीने तो चर्चासत्र त्या ठिकाणी त्यांनी घडवून आणलं. त्या चर्चासत्राच्या मधनं काही कोणाच्या बद्दल जर त्या ठिकाणी असलेल्या प्रमुख पाहुण्यांना असं वाटलं की बक्षीस द्यावं यांना, तर त्यांना बक्षीस देण्यात यावं अशी कल्पना अपूर्वच्या मनात होती. परंतु V.A. थोरात साहेबांनी सांगितलं की असं करणं अनुचित होईल, आपण कुठल्याही वकिलाला असं मार्क देऊन बक्षीस वगैरे देणं चुकीचं होईल. त्यामुळे आम्ही ते मुद्दा म्हणजे बक्षिसाचा मुद्दा काढून टाकला. फक्त चांगलं चर्चासत्र त्या ठिकाणी घडवलेलं आहे. तर अशा पद्धतीने पहिल्याच वर्षी प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही असे छोटे छोटे काही समाजाला बरोबर घेऊन चालणारे आणि समाजाला वरती नेण्याकरता काम करणारे कार्यक्रम घडवलेले आहेत. पुढच्या वर्षी या क्रिकेट स्पर्धा ज्या आहेत या महाराष्ट्र पातळीवर आज जरी घेतल्या असल्या तरी महाराष्ट्राच्या सर्वांगीण भागामध्ये आम्ही कमी काळामध्ये पोहोचलो नाही. पुढच्या वर्षी मात्र प्रत्येक डिस्ट्रिक्ट हेडक्वार्टरला जरी आम्हाला सामने भरवता आले आणि त्यामध्ये आम्ही आदिवासी विकास जे सरकारचं खातं आहे त्याचे जे कमिशनर आहे त्यांना अशी विनंती केली आहे आयुक्तांना की त्यांनी आम्हाला आर्थिक मदतीची गरज नाहीये, परंतु हे सामने भरवण्यासाठी लागणारं क्रीडांगण त्याचप्रमाणे काही
त्यांचे कर्मचारी आम्हाला जर मदतीला दिले तर आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने करू शकू आणि त्यांनी सुद्धा त्याला रुखारा दिलेला आहे. पुढच्या वर्षी या पद्धतीने आपण या ठिकाणी या क्रिकेटच्या स्पर्धा भरू आणि एकांकिका स्पर्धा ज्या आम्ही मागच्या वर्षी मालेगावला घेतल्या तर या 2011 मध्ये त्या आम्ही मुंबईत घेण्याचा प्रयत्न करू की ज्यायोगे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या देखील अनेक संघांना या ठिकाणी चांगल्या पद्धतीने भाग घेता येईल आणि एक चांगले कलेचं दर्शन या ठिकाणी घडू शकेल. असे काही कार्यक्रम भविष्यामध्ये घडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. या छोटेखानी कार्यक्रमाला आमच्यावर असलेल्या प्रेमामुळे अजितदादा असतील, गावकरे साहेब असतील, त्याचप्रमाणे धर्माधिकारी साहेब असतील, हे तुपे साहेब असतील, हे सर्व या ठिकाणी आलेले. मी आपल्या भाऊसाहेब प्रतिष्ठानच्या वतीने त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यातर्फे आणि उपस्थित आपल्या सर्वांतर्फे आपल्या सगळ्यांचं आणि आपल्या सर्वांचं देखील अत्यंत मनपूर्वक असं स्वागत करतो. असंच प्रेम, असंच सहकार्य आपलं सगळ्यांचं मिळावं एवढी एक अपेक्षा व्यक्त करून मी माझे लांबलेले प्रास्ताविक थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. दादांनी या ठिकाणी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये एक खंत व्यक्त केली की कर्मवीर भाऊसाहेब हिरेन इतकं महान कार्य या पुढच्या पिढीला करायचं आहे, पण आता सुरुवात झाली. पण काही हरकत नाही. आम्ही हसू आणि कळी कळी उमलेल, आम्ही हसू आणि कळी कळी उमलेल, आम्ही रुसू जग सारं मुक बनेल, नभ नाचेल आम्ही करताच इशारा, पसरून इंद्रधनुचा दिव्य पसारा, एक दिवस पण आमचाही येईल, एक दिवस पण आमचा. माणसाचे आयुष्य हे विविध रंगांनी चितारलेलं आहे. अनेक रंग आपण आपल्या आयुष्यामध्ये भरत असतो. आपल्या हातातल्या कुंचलांनी आपण ते रंग भरतो. प्रत्येकाचं चित्र हे प्रत्येकाने वेगळं रंगवलेलं असतं. पण असा चित्रकार आपल्यामध्ये उपस्थित आहे की ज्यानं हे सगळे रंग एकत्र करून एक नवीन चित्र आपल्याला भेट दिलेलं आहे. एक प्रख्यात निसर्ग चित्रकार आणि नाशिकच्या उदरातील ऐतिहासिक ब्लॅक अँड व्हाईट आठवणी ह्या रंगीतदार करून आपल्या पुढे ठेवलेल्या आहेत. नाशिकच्या गल्ल्या, नाशिकची वाडे, नाशिकच्या जुन्या इमारती अतिशय सुंदर पद्धतीने चित्रित करून त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. रंगांमध्ये त्या आठवणी अजूनही